नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट हा टॉपिक अभ्यासतोय आणि ज्याच्यामध्ये आपण कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट याची थेअरी पार्ट लास्ट व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे. आता कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंटचा एक सॉल्व प्रॉब्लेम म्हणजे बॅलन्स शीट कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये कशी तयारी केली जाते कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट, ते आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. चला तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक एक्झाम्पल दिलेले आहे आणि ते एक्झाम्पल आपण रीड करू आणि काय सांगितले ते व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, द कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट नीड टू प्रिपेअर द फॉर्मॅट ऑफ व्हर्टिकल बॅलन्स शीट गिवन ॲबो. म्हणजे आपण सुरुवातीला व्हर्टिकल बॅलन्स शीटचा फॉर्मॅट जो बघितलाय त्याच पद्धतीने आपल्याला कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट सुद्धा तयार करायची आहे व्हर्टिकल फॉर्मॅट मध्येच. तर पहा, या ठिकाणी लॅबिलिटीज दिलेले आहेत. आपल्या लॅबिलिटीला दिले शेअर कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस, सिक्युअर्ड लोन, अनसिक्युअर्ड लोन आणि करंट लॅबिलिटी. आता हे इयर देताना बघा, इथं 31 मार्च 2019 आणि 31 मार्च 2020 अशा दोन्ही वर्षाच्या बॅलन्स शीट आहेत. म्हणजे कंपॅरिझन करणं आपल्याला सोपं होते की हे आहे प्रिव्हियस इयर आपण असं समजूया आणि हे असणार आहे आपलं करंट इयर. तर प्रिव्हियस इयरला बघा 1,50,000, 3,70,000 अशा पद्धतीच्या त्या लॅबिलिटीज दिलेल्या आहेत. आणि असेटला सुद्धा बघा फिक्स असेट दिलेले आहेत 350, 570 म्हणजे 5,70,000. इन्व्हेस्टमेंट 1,20,000, 1,70,000. करंट असेट दिलेली 1,30,000, 1,20,000. आणि हे जे दिलेलं आहे ते दोन्ही वर्षात दिले 31 मार्च 2019 आणि 31 मार्च 2020. म्हणजे हे सुद्धा काय आहे करंट आहे, लास्ट इयर आणि करंट इयर असणार आहे. त्यालाच आपण प्रिव्हियस इयर म्हणूया आणि हे असणार आहे आपलं करंट इयर. आणि त्यांनी खाली सांगितले यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट ऑफ वरुण कंपनी लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2019 अँड 31 मार्च 2020. तर अशा पद्धतीची आपल्याला ही बॅलन्स शीट दिलेली आहे. याच्यावरून आपल्याला कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट बनवायची आहे. हे अतिशय सोपं काम असतं, अवघड असं काही नाही. बघा कशा पद्धतीने बनवायचं. या ठिकाणी आपल्याला त्यांनी दिलेले कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट ऑफ वरुण कंपनी लिमिटेड आणि त्याच्यामध्ये बघा 31 मार्च 2019 अँड 31 मार्च 2020. याच्यामध्ये बघा आपल्याला बॅलन्स शीटचं व्हर्टिकल फॉर्मॅट, त्याच्यामध्ये सोर्सेस ऑफ फंड आणि सोर्सेस ऑफ फंड मध्ये कॅपिटल फंड, त्याच्यामध्ये शेअर कॅपिटल दिलेले आहे आपल्याला त्यांनी, जे आपल्याला आपल्या बॅलन्स शीट मध्ये दिलेलं होतं. बघा शेअर कॅपिटल जर आपण बघितलं आपल्या बॅलन्स शीट मध्ये तर इथं 2,50,000 कधीचं आहे सर 31 मार्च 2019 आणि 31 मार्च 2020 दिले 3,70,000. आणि तेच या ठिकाणी बघा आपल्याला पहिला कॉलम आहे आपल्या असेट लॅबिलिटी लिहिण्यासाठी, दुसरा कॉलम आहे 31/3/2019 म्हणजे हा जो कॉलम असणार आहे हा लास्ट इयर किंवा त्याला आपण प्रिव्हियस इयर अमाऊंट लिहिण्यासाठी, हा करंट इयर अमाऊंट लिहिण्यासाठी आहे. आणि याच्यामध्ये जो डिफरंट आहे प्रिव्हियस इयर आणि करंट इयर मधला तो ॲब्सोल्यूट चेंज इथं आणि चेंज आहे तो पर्सेंटेज मध्ये 4 नंबरच्या कॉलम मध्ये असणार आहे. तर अशा पद्धतीचे हे कॉलम तयार करावे लागणार आहेत. कॉलम लक्षात घ्या कसे तयार करायचे. शेअर कॅपिटल बघा फर्स्ट होतं आपल्याला किती की 2,50,000 रुपये होतं लास्ट इयरला म्हणजेच प्रिव्हियस इयरला. करंट इयरला 3,70,000 झालेत. म्हणजे याच्यामध्ये काय झालेली थोडक्यात वाढ झालेली, इन्क्रीज झालेले. कितीने वाढ झाली तर ती वाढ झालेली 1,20,000 आहे. म्हणून ॲब्सोल्यूट चेंज जो आहे तो 1,20,000 आपण त्या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. आणि जर याचं पर्सेंटेज काढला तर सर हे ॲब्सोल्यूट चेंज वगैरे कसं कॅल्क्युलेट करायचं, तर इथं बघा हे पर्सेंटेज काढताना आणि फॉर्म्युला यूज काय केलेला आहे की ॲब्सोल्यूट चेंज किती 1,20,000 आहे. ॲब्सोल्यूट चेंज डिवायडेड प्रिव्हियस इयरच्या लॅबिलिटीज किती 2,50,000 आणि याला काय केले त्यांनी इंटू 100 केलेले. बघा हा 0 जर आपण घालवले बघा तर हे 2 शून्य गेले, त्याच्यानंतर हा 1 शून्य गेला, हा 1 गेला, हा 1 गेला. एकच मिनिट परत एकदा करतो मी. हे 2 शून्य गेले, इथले 2 गेले, इथला 1 गेला, इथला 1 गेला, इथला 1 गेला, इथला 1 गेला, बरोबर. त्याच्यानंतर जर आपण कंपॅरिझन केलं म्हणजेच हे केलं 25 25 चोक 100 आणि या ठिकाणी एक शून्य राहील. 100 मधनं जर 120 मधनं जर 100 गेले तर हातात 20 आणि 20 मध्ये आपण 1 शून्य जर केला तर 25 8 100 म्हणजेच किती पर्सेंटेज येते ते 48%. म्हणजे जे इन्क्रीज असणार आहे ते 48% असणार आहे. असं प्रत्येक वेळेस तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. मग बघा रिझर्व्ह अँड सरप्लस दिलेला आहे. आपण रिझर्व्ह अँड सरप्लस लास्ट इयरचा आहे 60,000 आणि करंट इयरचा आहे 1,00,000. 60,000
कमी होता, आता वाढला 1,00,000 कितीने वाढला 40,000ने वाढला. मग तो पर्सेंटेजमध्ये 40,000 कसा कॅल्क्युलेट करणार तुम्ही, तर या ठिकाणी मी तुम्हाला त्याचं पर्सेंटेज कसं कॅल्क्युलेट करायचं ते देखील दाखवतो. कसं की तुम्ही 40,000 जी वाढ झालेली ती 40,000 तुम्ही लिहिणार डिवायडेड लास्ट इयरला किती होते 60,000 इंटू 100 असं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते तुम्हाला भेटणार आहे किती 66.67% इन्क्रीज आहे. मग या ठिकाणी नेटवर्थ बघा, या दोन्हीची टोटल त्यांनी घेतलेली 3,60,000, इथं या दोन्हीची टोटल घेतली 4,70,000 रुपये आणि इन्क्रीज ऍब्सोल्यूट चेंज बघा 1,20,000 आणि हे 40 टोटल 1,60,000 रुपये घेतलं बरोबर का. आणि याचं बघा 1,60,000चं इन्क्रीज कसं काढलं त्यांनी की बघा वाढलं किती 1,60,000ने वाढलं म्हणून 1,60,000 भागिले लास्ट इयरला किती होतं सर 3,10,000 होतं म्हणून 3,10,000 गुणुले 100 केलं तर आपल्याला ते किती भेटलेलं असणार आहे 51.61% नेटवर्थ मध्ये चेंज झालेला. तर अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस आपल्याला कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. याचा जो फॉर्म्युला आहे हे इथं पहा लास्ट प्रॉब्लेम मध्ये या ठिकाणी फॉर्म्युला दिलेला आहे बघा. हे पर्सेंटेज मध्ये कसं कॅल्क्युलेट केलं जातं याचा फॉर्म्युला हा फॉर्म्युला आहे जो मी तुम्हाला कॅल्क्युलेट करायला शिकवतोय ना आता, तो या फॉर्म्युल्यानुसार चाललेला आहे सगळं की बाबा फॉर्म्युला ऑफ पर्सेंटेज इज इक्वल टू ॲब्सोल्यूट चेंज डिवायडेड प्रिव्हियस इयरची अमाऊंट इंटू 100 आणि तेच मी प्रॉब्लेम मध्ये केलेले की ॲब्सोल्यूट चेंज डिवायडेड प्रिव्हियस इयर इंटू 100 ॲब्सोल्यूट चेंज डिवायडेड प्रिव्हियस इयर इंटू 100 अशा पद्धतीने. आता बघा बॉरोड फंड म्हणजे तुम्ही काही कर्ज घेतलेलं असेल तर ते सिक्युअर्ड लोन आणि अनसिक्युअर्ड लोन अशा पद्धतीचे दोन लोन दिलेले आहेत बघा. कुठे दिलेत बॅलन्स शीटला आहेत बघा. हे सिक्युअर्ड लोन आणि अनसिक्युअर्ड लोन किती 1,00,000 आणि इथं 90,000 आहे आणि दुसऱ्या वर्षी 1,60,000 आहे आणि 1,40,000 आहे. सिक्युअर्ड 1,60,000 अनसिक्युअर्ड 1,40,000 आणि तेच घेतले बघा त्यांनी या ठिकाणी 1,00,000 पहिल्या वर्षीचं सिक्युअर्ड लोन आणि अनसिक्युअर्ड लोन 90,000 घेतलं. दुसऱ्या वर्षी 1,60,000 सिक्युअर्ड लोन आणि अनसिक्युअर्ड लोन 1,40,000. मग याच्यामध्ये त्यांनी बघा या ठिकाणी चेंजेस दाखवले 1,00,000चं 60,000 झालेले म्हणजे 60,000ने ते इन्क्रीज झालेलं आहे बरोबर. आणि इथं 90,000चं 1,40,000 झाले म्हणजे 50,000ने काय झालेले ते इन्क्रीज झालेले. मग हा ॲब्सोल्यूट चेंज त्यांनी कसा घेतला की बाबा हे 60,000 डिवायडेड लास्ट इयरचे किती होते 1,00,000 इंटू 100 अशा पद्धतीने केलं. इथं सुद्धा त्यांनी काय केलेलं म्हणजे ते आपल्याला 60% भेटणार आहे. इथं सुद्धा काय केलं त्यांनी 50,000 डिवायडेड लास्ट इयरला किती होते 90,000 म्हणून 90,000 इंटू मग इथं बघा ते 55.55% आपल्याला भेटलेलं असणार आहे. त्याच्यानंतर टोटल बॉरोड फंड दिलेला बघा त्यांनी इथं टोटल बॉरोड फंड तो किती 1,00,000 आणि ह्या 90ची बेरीज दिलेली आपल्याला त्यांनी किती 1,90,000. इथं 1,60,000 आणि हे 1,40,000ची बेरीज दिली 3,00,000 रुपये. मग 1,90,000 आणि 3,00,000 मधला जो डिफरन्स आहे वाढलं किती 1,10,000ने वाढलं. मग हे 1,10,000ने वाढलं त्याचं बघा पर्सेंटेज मध्ये 57.89%. मग हे कसं कॅल्क्युलेट केलेलं असणार आहे त्यांनी की बाबा 1,10,000ने त्याच्यात इन्क्रीज झाले 1,10,000 लास्ट इयरचे किती होते 1,90,000 होते आणि इंटू त्याला काय केलेले त्यांनी 100 केलेले तर ते आपल्याला किती भेटणार आहे 57.89% इन्क्रीज म्हटलंय त्यांनी. आणि टोटल फंड अवेलेबल बघा या ठिकाणी टोटल फंड अवेलेबल इथं 5,00,000 दाखवलेलं आहे त्यांनी बरोबर म्हणजे ह्या सगळ्याची टोटल. त्याच्यानंतर 7,70,000 मग यातला जो डिफरंट असणार आहे तो किती 2,70,000 आणि तो सुद्धा त्यांनी इन्क्रीज दाखवलाय 54,000 रुपये. मग 54,000 इन्क्रीज दाखवतं आणि ते सुद्धा कसं दाखवलं त्यांनी की बाबा 2,70,000 रुपयाची वाढ आहे 2,70,000 भागिले लास्ट इयरला किती आहे 5,00,000 इंटू 100 केलेले. तर अशा पद्धतीने ते फॉर्म्युलामध्ये फक्त त्यांनी किमती टाकून ते चेंजेस केलेले आहेत. ऍप्लिकेशन ऑफ फंड म्हणजे या ठिकाणी आपण आता असेट साईडला येतोय त्याच्यामध्ये फिक्स असेट बघा या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये गेलो तर फिक्स असेट दिलेले आहेत पहिल्या वर्षीच्या 3,50,000 दुसऱ्या वर्षीच्या 5,70,000 आणि तेच या ठिकाणी दाखवले बघा 3,50,000 आणि 5,70,000. वाढ झालेली 2,20,000ची पर्सेंटेज मध्ये जर कॅल्क्युलेट केलं तर ते 62.86% दिसतंय. हे पर्सेंटेज त्यांनी कसं कॅल्क्युलेट केलं या ठिकाणी की त्यांनी काय केलेलं आहे पहा की वाढ किती झाली 2,20,000 रुपयाची वाढ झालेली म्हणून 2,20,000 भागिले त्यांनी काय केलेले प्रिव्हियस इयरचे 3,50,000 घेतले 3,50,000 इंटू 100 केलं तर ते आपल्याला किती भेटले या ठिकाणी 62.86%. इन्व्हेस्टमेंट बघा प्रिव्हियस इयरची 1,20,000 आहे करंट इयरची 1,70,000 आहे 50,000 रुपयाने वाढली. याचं सुद्धा पर्सेंटेज कसं काढलं त्यांनी की 50,000 रुपये इन्क्रीज आहे म्हणून 50,000 डिवायडेड लास्ट इयरची किती होती 1,20,000 इंटू
इंटू 100, तर ते आपल्याला 41.67% इतकं भेटणार आहे. त्याच्यानंतर वर्किंग कॅपिटल हेडिंग दिले. वर्किंग कॅपिटलमध्ये करंट असेट दिलेत बघा, फर्स्ट इयरच्या म्हणजे प्रिव्हियस इयरच्या 1,30,000 आणि करंट इयरच्या आहेत 1,20,000. त्याच्यामध्ये बघा 1,30,000 आणि 1,20,000 याच्यामध्ये कमी झालेले, डिक्रीज झालेले, म्हणून त्यांनी ते ब्रॅकेटमध्ये दाखवलेले. कितीने डिक्रीज झालेले? 10,000 रुपयाने डिक्रीज झालेले. मग हे 10,000 रुपयाने डिक्रीज झालं म्हणजे पर्सेंटेजमध्ये कितीने कमी झालं ते जर बघितलं आपण, तर काय करणार आपण? 10,000 डिवायडेड किती? 1,30,000. 1,30,000 इंटू 100 जर केलं तर पर्सेंटेजमध्ये आपल्याला भेटणार आहे ते 7.69% आणि लिहिताना ते कमी झाले म्हणून आपण काय लिहिणार? डिक्रीज असं लिहिणार. आय होप समजतंय. करंट लॅबिलिटी दिले त्यांनी, लेस म्हटले करंट लॅबिलिटीला. मग आपल्याला प्रिव्हियस इयरच्या करंट लॅबिलिटी बघा, बॅलन्स शीटला इथं जर बघितलं आपण करंट लॅबिलिटी, तर करंट असेट 1,00,000 आहेत आणि करंट लॅबिलिटी आहेत 90,000. करंट असेट बघा इकडे 1,30,000 आहेत, 1,20,000 आहे आणि करंट लॅबिलिटी 1,00,000 आणि 90,000 आहेत. त्याच आपण या ठिकाणी दाखवतोय बघा की करंट लॅबिलिटी 1,00,000 आणि 90,000 करंट इयरच्या. मग ह्याच्यामध्ये सुद्धा 10,000 डिक्रीज झालेले. मग हे सुद्धा त्यांनी पर्सेंटेज कसं काढलं की 10,000 रुपयाने कमी झाले म्हणून 10,000 भागिले लास्ट इयरची किती होते? 1,00,000 इंटू 100 केलं तर ते किती भेटणार आहे? 10% डिक्रीज भेटणार आहे. मग वर्किंग कॅपिटल त्यांनी म्हटले की करंट असेट मधून लेस करायच्या करंट लॅबिलिटी. मग बघा करंट असेट 1,30,000 आहे, त्यातनं 1,00,000 वजा केलं तर 30,000 वर्किंग कॅपिटल राहील. इथे 1,20,000 आहे आणि यातनं 90,000 वजा केलं तर 30,000 राहील. मग 30 याच्यामध्ये वाढ किंवा कमी काहीच झालेलं नाही, नील, आणि पर्सेंटेज सुद्धा नील असणार आहे. आणि टोटल फंडला त्यांनी काय केले? ए बी सी म्हणजे ए ची टोटल, बी ची टोटल आणि सी ची टोटल जी या ठिकाणी आपल्याला आलेली आहे, यांची टोटल केल्यानंतर 5,00,000, 7,70,000 आणि 2,70,000. ह्या आता कशा आल्या ते पण सांगतो तुम्हाला की या ठिकाणी बघा 5,00,000 कशा आले? ए ची टोटल 3,50,000 प्लस 1,20,000 ही एक अमाऊंट, ही दुसरी अमाऊंट, आणि ही जी असणार आहे नंबर कोणती बघा, ही वर्किंग कॅपिटल वाली सी ची अमाऊंट जी असणार आहे, तिसरी अमाऊंट, यांची टोटल केले 3,50,000 प्लस 1,20,000 4,70,000 आणि हे 30 टोटल 5,00,000. तसंच इथं केलेले त्यांनी की 5,70,000 1,70,000 आणि हे 30 7,70,000. इथं 2,20,000 हे 50,000 आणि प्लस हे नील तर 2,70,000 येणार आहे. तर अशा पद्धतीने हा जो कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीटचा जो एक्झाम्पल होतं ते आपण सॉल्व्ह केलेलं आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्ग मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पार्ट अभ्यासू. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.